छगन भुजबळ साहेब महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत व त्याच्याच बरोबर इतरही नेते विमानाने व त्याच्याच बरोबर हेलिकॉप्टरली प्रवास करत असतात। आणि आजच आपण बघितलं असेल की ज्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉट मध्ये तिथं केलं गेलं। मला एवढंच सांगायचंय की एवढं दुर्लक्षपणा नाहीतर एवढं हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल आम्ही सर्वजण स्वतः कार्यकर्ते पत्रकार व सगळे मिळून तपास त्या ठिकाणी करतच आहोत। ऍक्सिडेंट होता तर घातपात होता याच्यावर पुढे जाऊन आपल्याला त्या काही गोष्टी कळतील। पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो। खराच प्रकरणात बीडहून एक हेल्पलाईनवर एक मेसेज केला आहे आणि तक्रार करण्यात आली की सुनित्रा वहिनी यांना चाकणकरांकडून धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका असल्याचं बोलणं केलं। आता पोलीस तपास करतात। नाही, त्याचा तपास त्या ठिकाणी करावा लागतो। कधी काही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी काही कार्यकर्ते भावनिक होऊन काही तिथं मेसेज त्या ठिकाणी देत असतात। कारण जे खरे ते खरे, जे कुणीतरी असंच काय भावनिक पद्धतीने मुद्दामून वातावरण गढूळ करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचंच आहे। पण खरात हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही। खरात हा जो भोंदू बाबा आहे त्याच्या संलग्न असणारे जे सर्व नेते मंडळी असतील ते तिथं जाऊन काय करत होते, कशा प्रकारची पूजा करत होते, सामान्य लोकांचे व अधिकाऱ्यांचे जे घरची लोक आहेत नाही तर पत्नी आहेत यांचे व्हिडिओ काही प्रमाणात आपल्याला बाहेर बघायला मिळाले। नाही तर मुद्दामून ते दिले गेले का चुकून झाले हे सांगता येणार नाही। पण जे नेते तिथे पूजा करत होते तिथं बाहुलीवर अंगठी काप नाहीतर कुठले तरी रक्त काढ त्या बाहुलीवर टाक, त्याच्याच बरोबर इतरही प्रकारच्या ज्या पूजा होत्या ते व्हिडिओ मात्र अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत। नाशिकमध्ये अधिकारी व नेत्यांचे काही व्हिडिओ हे काही महिलांबरोबरचे त्या ठिकाणी बाहेर आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। ते आपल्यात लोकात आले नव्हते पण त्या बाबतीतली हनी ट्रॅप हे प्रकरण खूप गाजलेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। पण त्यानंतर त्या प्रकरणाचं झालं काय हे कोणालाच दुर्दैवाने त्या ठिकाणी माहित नाही। खडसे साहेब त्या बाबतीतला पाठपुरावा करत होते पण पाठपुरावा करायला लागलेच होते नाही तर करतच होते। अचानक त्यांच्या घरावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारे काही लोकांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला। मग हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जातात कुठं? मग या व्हिडिओचा वापर कुठंतरी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला केला जातो का? अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायला वापरला जातो का? असाही प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी तिथं निर्माण होतो। हे जे व्हिडिओ समोर आलेले नाही त्यात काही नेत्यांचे व्हिडिओ असू शकतात। व्हिडिओ आहेत पण दोन प्रकारचे व्हिडिओ आहेत। ज्या पद्धतीने खरात काही महिलांचा अत्याचार त्या ठिकाणी करायचं ती चुकीची गोष्ट आहे, ते व्हिडिओ काही प्रमाणात आपल्या सर्वांसमोर आले। पण सगळेच व्हिडिओ तसे आहेत असं नाही। त्यातले काही व्हिडिओ असे आहेत की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पूजा करणं, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्या प्रकारचे पूजा करण्याचे व्हिडिओ नेत्यांचे मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी बाहेर अजून आलेले नाही। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ब्लॅक मॅजिक जर काही नेते त्या ठिकाणी करत असतील तर ते नेते कोण हे सरळपणे पुढे येणं फार महत्वाचं आहे, पण ते अजूनपर्यंत आलेलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, SIT तुम्ही स्थापन केली, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत पण काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाही। मग त्या व्हिडिओचा आणि त्या माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी व काही लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष म्हणजे भाजप करते का काय अशी शंका मात्र त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होते। तर बघा, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा समतेच्या बाजूली होता। कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नका ही शिकवण सर्व संतांची होती आणि वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एकता, समानता, बंधुभाव याची शक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे। पण आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते
काही तिथं गुरुवर्य लोक जे आहेत ते इथं येऊन संतांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात, त्याचा विरोध आपण करतो. पण हे प्रतिगामी विचाराची लोक मात्र त्या ठिकाणी मूठ गिळून शांत बसतात. त्याच्याबरोबर एकनाथ महाराज असतील, तुकोबाराया असतील, या सर्व लोकांवर काही लोक तिथं बोललेले आहेत. वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत, जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ती खरी वस्तुस्थिती आज आहे. वारकरी संप्रदाय, तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे.